काय राजा मारती पाय असा आहे हा त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला याव इकडे याव तिकडे याव तो सोबत कुठं बी याव. हा दोस्तानेत राजा आणि तू राजा आपल्यासाठी काहीच नाही करत राजा. मग त्यासाठी काय करत नाही करायचं? तू बोल ना, काय करू? काय करत सांग, काय करत तो बोल. काय आलं का तुला मी प्रेम कहाणी सांगितली नाही का माही? मग पुढे सांग ना राजा, आता काय कसं काय करायचं, कसं काय आयडिया काहीतरी दे ना राजा मला. हो राहिले का? तू आपल्या दत्त जयंती झाल्यावर बघू म्हटलं राजा, तू राहिलं नाही का? पण राजा ते मला सांग, तुझं प्रेम आहे म्हणते ते बरोबर आहे, पण तिचं आहे का नाही तुझ्यावर ते पाहा लागेल ना. तिच्या बोलण्यावरून तर वाटते बा माझा पण स्वभाव तिला आवडला. पण कशा पद्धतीने आवडला काय नाही असं तिच्यासोबत बोलल्याशिवाय कसं काय समजणार आहे. मग त्यासाठी काहीतरी आयडिया दे ना राजा, काहीतरी आमची भेट घडून आण ना, काहीतरी कशा पद्धतीनं. तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायसाठी तिच्यासोबत बोलणं झालं पाहिजे. आणि तिच्यासोबत बोलासाठी काहीतरी तू नंबर गिंबर घेतला का? तिचा फोन नंबर घेतला का त्या दिवशी? नाही राजा, ते मनात आलं तरी फोन नंबर मागाव. पण ती संकेतच्या बुड्यानं आवाज दिला की लगे मी विसरून गेलो. मी पटकन खाली आलो, त्याच्यानं राहिलं राजा. थांब, तुला मग एक आयडिया सांगतो मी. तू चाल जरा तिकडे चाल बरं, जरा पलीकडे चाल तिकडे. तुला एक आयडिया सांगतो मी. तू काय कर माहितीये का? जानी बुड्याला फोन कर. जानी बुड्या तिथेच राहते ना, त्याला फोन कर. त्याला त्यांच्या घरचा नंबर मागून घे. जानी बुड्यानं जर विचारलं मला कायले पाहिजे नंबर, तर अबे सांगायचं ना, काहीतरी काहीतरी बहाणा करायचा. मला सांगायचं ते बाबा ते आणलेलं बी आहे ते मस्त चांगलं निघालं बाबा. त्याच्यासोबत मला, त्या पाहुण्यासोबत मला बोलायचं आहे बा, मस्त सांगायचं आहे त्यांना, काहीतरी आणखी काहीतरी विचारायचं आहे बा त्याच्या बाबतीत. असं काहीतरी सांगायचं, बहाणा करायचं. काय बहाणा करायला काय बा लागते? हो ले का बरजाल मारतील का? तू मस्त दिली का आयडिया का? मी लावतो बरं फोन. थांब, घरी गेलो की लावतो लगेच फोन. ते काहीतरी बहाणा करून काहीतरी मी नंबर काढायला लागला. नंबर भेटला एकदा मग झालं आपलं बरोबर काम. मग हळूहळू बोललं की मग आपल्याला पुढचं हे करता येईल. हॅलो, जानी बोलतो. कोण बोलता? हो जाने आबाजी, मी भांदाच बोलतो. मी आलो ना तुमच्या इथं आपल्या कांद्याचं बी घ्यायले. हो हो, अरे ते कंदिलाचं पोरग ना. हा, बोल बोल बोल. हो आबाजी, त्या पाहुणेबाजीतून आम्ही बी नाही आणलं का? त्यांचा नंबर पाहिजे होता राजो. त्याचा फोन नंबर तर माझ्या मोबाईलात आहे राजा, पण ते मला काढता आला पाहिजे. तुला काय साठी पाहिजे होता नंबर? हो राजो, त्यांनी आपल्याला मस्त बी गी दिलं, मस्त चांगलं बरोबर भावात लावलं, पद्धतशीर भावानी. आणि त्याच्या घरी मस्त पार्टी गिटी दिली राजो. मग एखादा शब्द काय जरासं बोलावं म्हटलं त्यांच्यासोबत. बरं बरं, हो ठीक आहे राजा. पण अरे राजा, पण ते त्याचा मोबाईल राजा म्हणे पाण्यात पडला तर ते बंद झाला म्हणे रे राजा. त्याचा मोबाईल बिघडला रे. हो का? बरं मग ते त्यांच्या घरी दुसऱ्या कोणाचा नंबर असेल ना, दुसरा मोबाईल एकच होता का त्यांच्या इथं? दुसरा असेल ना घरी मोबाईल? दुसरा आता एक त्याच्या पोरीजवळ असते बा. पण तिचा पण नंबर आहे आपल्या मोबाईलात. पण राहू दे ना, मी आता ती येतीलच ना दुपारी वावरात आली की मी देतो ना त्याच्याजवळ फोन देतो. फोन लावून देतो, तुला वाटलं सगळं बोलतो त्यांच्यासोबत. पोरीचा नंबर आहे म्हणते म्हटल्यावर तर एकच नंबर काम झालं. पण आता ह्या जानी बुड्याले काय काय कसा आयडिया करावं बाबा, काय याला शक नाही आला पाहिजे. हो बाबाजी, मी कसं माहिती आहे का, तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी असते, गाडीवर ट्रिपवर इकडे तिकडे जात राहतो का नाही. मग ट्रिप आता ना आता मी चाललो आता ट्रिपवर. मग आता जरा वेळ भेटला म्हणून लावला. मी तुमचा नंबर दिला तर मग मी कसं माझ्या हिशोबाने माझ्या फुरसतनी लावीन बा, जेव्हा वेळ भेटला तेव्हा. पाना असेल तर ते काढून पाना नंबर. बरं सांगतो, देतो थांबा. सांगतो नंबर तुला. बघा मंडळी, असं आहे बा, ते म्हणतात ना सच्चे प्यार करने वाले की मदत खुदा करता है. तसं झालं आमचं आज. आमच्या मॅडमचाच नंबर आम्हाला भेटला. आता पाहतो फोन लावून काय होते काय नाही ते. बघूया आपण पुढच्या भागात फोन लावल्यानंतर काय होते, काय रिप्लाय भेटते ते. चला मग, ज्यांना ज्यांना वाटत असेल की भांडाचं प्रेम भांडासला मिळालं पाहिजे, तर त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा.